नमस्कार. आज आपण संत श्री एकनाथ महाराज यांच्या हरिपाठाचे वाचन करणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. माझ्यासोबत तुम्ही देखील म्हणा. हरीची या दासा हरी दाही दिशा भावे जैसा तैसा हरी एक. हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाली अंगे हरिरूप झाले जाणीव हरपले मी तूपणा गेले हरीचे ठाई. हरिरूप ध्यानी हरिरूप मनी एका जनार्दनी हरी बोला ना तरी बोला व्यर्थ गलबला करू नका. नको अभिमान नको मान सोडी मी तूपण तोची सुखी त्याने भावे जगानी व्हावे अज्ञानी लावावे सन्मार्गासी. मार्ग जया कळे भाव भक्ती बळे जगाची ये मेळे न दिसती. जनी प्रत्यक्ष लोचनी एका जनार्दनी ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित. सिद्धी लावी पिसे कोणतया पुसे नेले राजहंसे पाणी काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे किती. एका जनार्दनी नाही याती सुखाची विश्रांती हरिसंगे. जे दृष्टी दिसे ते हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही. वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देवत यावी न ठावरिता कोठे. वैष्णवांचे गुह्य मोक्षांचा एकांत अनंतासी अंत पाहता नाही. आदी मध्य अवघा हरी एकाचे अनेक हरी करी. एकाकार झाले जीव दोन्ही तिन्ही एका जनार्दनी ऐसे केले. नामाविण मुख सर्पाचे ते बीळ जिव्हा काळ सर्प आहे. वाचा नव्हे लांब जळो त्याचे जिणे यातना भोगणे यमपुरी. हरिविण कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे. अंतकाळी कोणी नाही बा सांगाती साधूचे संगती हरी जोडे. कोटी कुळे तारी हरी अक्षरे दोन्ही एका जनार्दनी पाठ केली. धन्य माय व्याली सुकृताचे फळ निर्फळ हरिवीण. वेदांताचे बीज हरी अक्षरे पवित्र सोपारे हेची एक. योग याग व्रत नेमदान धर्म न लगे साधन जपता हरी. साधनाचे सार नाममुखी गाता हरी म्हणता कार्यसिद्धी. नित्यमुक्त तोची एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला. बहुता सुकृते नरदेह लाधला भक्तिविण गेला अधोगती. पाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मूढा. अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी पेठा होय. रावरंक हो का उच नीच याती भक्तिविण माती मुखी त्याच्या. एका जनार्दनी हरी म्हणता मुक्ती सायुजता पाठी लागे. हरिनामामृत सेवी सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे. नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे अविनाशासी पाहे नाश कैसा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोची. एका जनार्दनी ऐसे किती झाले हरिनाम सेविले तोची एक. भक्तिविण पशु कशासी वाढला सटविने नेला कैसा नाही.
काय माय गेली होती भूतापासी, हरी न ये मुखासी अरे मूढा. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता होशील तू. अनेक यात मायम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. एका जनार्दनी सांगत आहे तो दे, आहा वाचारडे बोलताची. स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटितेने. हरी तेथे संत, संत तेथे हरी, ऐसे वेदचारी बोलताती. ब्रह्माडोळ साते वेदार्थ न कळे, तेथे आंधळे व्यर्थ होती. वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष, वेदे नाही ऐसे सांगितले. वेदांची ही बीजाक्षरे हरी दोन्ही, एका जनार्दनी हरी बोला. सत्पद ते ब्रह्म, चित्पद ते माया, आनंदपदी जया म्हणती हरी. सत्पद निर्गुण, चित्पद सगुण, सगुण निर्गुण हरी पायी. सदिती ऐसे पैल वस्तुवरी, गीते माझी हरी बोलियले. हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसी, अभिमानियांसी नरकवास. अस्ति भाती प्रिय ऐशी पदे तिन्ही, एका जनार्दनी तेची झाले. ना कळे ते कळे, कळे ते ना कळे, वळे ते ना वळे गुरुविणे. निर्गुण पावले सगुणी भजता, विकल्प धरिता जिव्हा जडे. बहुरूपी घरी संन्यासाचा वेश, पाहोन तयास धन देती. संन्याशाला नाही बहुरूपी याला, सगुणी भजला तेथे पावे. अद्वैताचा खेळ दिसे गुणागुणी, एका जनार्दनी ओळखिले. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैसे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. पवित्र ते कुळ धन्य त्याची माय, हरी मुखे गाय नित्य नेमे. काम क्रोध लोभ जयाचे अंतरी, नाही अधिकारी ऐसा येथे. वैष्णवांचे गुह्य काढिले निवडूनी, एका जनार्दनी हरी बोला. हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला. हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागांती हरी बोला. हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला जनी, हरी बोला विजनी, एका जनार्दनी हरी बोला. 1 3 5 मेळा 25 36 तत्वांचा मूळ हरी. कल्पना विद्या तेणे झाला जीव, मायोपाधी शिव बोली जेती. जीव शिव दोन्ही हरी रूपी तरंग, सिंधू तो अभंग नेणे हरी. शुक्तीवरी रजत पाहता डोळा दिसे, रज्जुवरी भासे मिथ्या सर्प. क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ती ज्ञानी, एका जनार्दनी हरी बोला. कल्पनेपासूनी कल्पिला जो ठेवा, तेने पडे गोवा नेणे हरी. दिधल्या वाचुनी फळ प्राप्ती कैची, इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. छावे ते जवळी चरण हरीचे, चरण सर्व नारायण देतो तुझ. न सुटे कल्पना अभिमानाची गाठी, घेता जन्म कोटी हरी कैचा. एका जनार्दनी सापडली खूण, कल्पना अभिमान हरी झाला. काय पद्मनीचे शंठासी सोहळे, वांझेसी डोहाळे कैची होती. अंदापुढे दीप खरासी चंदन, सर्पासी दूधपान करू नये. क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा,
व्यर्थ आपुली वाचा शिणू नये. फळाची संगती उपयोगासी नये, आपणा अपाय त्याचे संगे. वैष्णवी कुपथ्य टाकील वाळूनी, एका जनार्दनी तेची भले. न जायची ताठा नित्य खटाटोप, मांडुकी वटवट तैसे ते गा. प्रेमाविण भजन नाकाविण मोती, अर्थाविण पोथी वाचूनी काय. कुंकवा नाही ठावे म्हणे मी आहे व, भावाविण देव कैसा पावे. अनुतापे विण भाव कैसा राहे, अनुभवी पाहे शोधोनिया. पाहता पाहणे गेले ते शोधोनी, एका जनार्दनी अनुभविले. परिमाळ गेलिया वास फुल देठी, आयुष्या शेवटी देह तैसा. घडी घडी काळ वाटयाची पाहे, अजून किती आहे अवकाश. हाची अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. एक तास उरला खटवांगरायासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. करा रे बापानो साधन हरीचे, झणी करणीचे करू नका. जेणे बानये जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. साधनाचे सार मंत्र बीज हरी, आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरी नाम जपता घडे. एका जनार्दनी न घ्यावा संशय, निश्चयेसी होय हरी रूप. 12-16 जणी हरीसी नेणती, म्हणून फिरती रात्रंदिवस. सहस्र मुखांचा वर्णिता भागला, हर्ष जया झाला तेणे सुखे. वेद जाणू गेला पुढे मौनावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैसे. पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा, दास सद्गुरूचा तोची जाणे. जाणते नेणते हरीचे ठिकाणी, एका जनार्दनी हरी बोला. पिंडी देह स्थिती ब्रह्मांडी पसरा, हरी विण सार व्यर्थ भ्रम. शुक्लाज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी, हरीसी जाणूनी हरीच झाले. यारे धरू हरी नाम तारू, भवाचा सागरू भय नाही. साधू संत गेले आनंदी राहिले, हरी नाम झाले कृतकृत्य. एका जनार्दनी मांडिले दुकान, देतो मोलाविण सर्व वस्तू. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणतसे. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकलील ऐसे नाही. जैसे स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. दुर्बळाची कन्या समर्थाने केली, अवदसानी माली दरिद्राची. हरी कृपा होता भक्ता निघती दोंदे, नाचती स्वानंदे हरी रंगी. देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळीच संचले जैसे तैसे. पाजळली ज्योती कापुराची वाती, ओवाळीता आरती भेद नूरे. एका जनार्दनी कल्पेची मुराला, तोची झाला ब्रह्मरूप. मुद्राती पाचवी लावूनी या लक्ष, तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे. कानी जे पेरिले डोळा ते उगवले, व्यापके भारले तोची हरी. कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले, हरी पाठी आले सर्व मार्ग. नित्य प्रेम भावे हरी पाठ गाय, हरी कृपा होय तयावरी. झाला हरी पाठ बोलणे येथुनी, एका जनार्दनी हरी बोला.
इति श्री एकनाथ हरिपाठ समाप्त.